पाहिलं तर त्या आई वडिलांच्या उपकारातून आपल्याला काही उतराई होता येत नाही, त्यांच्या उपकाराची आपल्याला आयुष्यात कधीच परतफेड करता येत नाही. मी तुम्हाला सांगेन, त्या आई बापाच्या चरणावरती आपण आपलं मस्तक ठेवून प्राण जरी सोडला तरी ते उपकार आपल्याला फेडता येत नाहीत. काय द्यावे दाशी व्हावे उतराई ठेवतो हा पायी जीव थोडा. त्यामुळे खऱ्या अर्थाने आज आपल्या जीवनातली आई जाणं म्हणजे आपलं सर्वस्व जाणं. आज त्यांच्या पाठीमागे असणारा जो त्यांचा परिवार आहे, त्यांचे मुलं असतील मुले असतील, त्या आईने आपल्याला चांगलं वळण लावलं, चांगले संस्कार दिले, चांगलं ज्ञान दिलं, ती आई आपल्या जीवनातून अचानकपणे निघून जाणं, मुला मुलींना त्यांच्या दुःख होणं स्वाभाविक आहे. कारण आई गेल्यानंतर काय दुःख असतं ते आई गेल्याशिवाय कळत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगेल, आज कलियुगामध्ये आई वडिलांचं महत्व समजावून घेणं हे खूप गरजेची गोष्ट झालेली. पूर्वी अशी व्याख्या होती की जी लोक देवाला मानत नाहीत ती नास्तिक आहेत, पण आता ती व्याख्या बदलली. आता जी लोक स्वतःच्या आई वडिलांना मानत नाहीत ती नास्तिक आहेत. कारण ज्यांना आईबाप कळाले ना त्यांना देव कळाला, ज्यांना आईबापच कळत नाहीत त्यांनी देव कळून घेण्याच्या भानगडीत पडू नये. ज्यांना असं वाटतं की देवाने आपल्यावरती प्रसन्न व्हावं त्यांनी अगोदर आपल्या आईला प्रसन्न करायला शिका, त्यांनी अगोदर आपल्या वडिलांना प्रसन्न करायला शिका. देव तुमच्यावरती आपोआप प्रसन्न होईल. पुंडलिकाने काय केलं? अगोदर आई वडिलांना प्रसन्न केलं, आई वडिलाची सेवा केली आणि स्वतः भगवान पांडुरंग परमात्मा त्यांना भेटण्यासाठी घरी आले. पुंडलिके काय केले? परब्रह्म उभे केले. कदाचित देवाला प्रसन्न केल्यानंतर गेलेले आई बाप पुन्हा मिळतीलच का नाही याच्यात कुठेतरी शंका आहे. पण आई वडिलांना प्रसन्न करा, देव तुमच्यावर आपोआप प्रसन्न होईल. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे, लक्षात घ्या. म्हणून मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगेल, आई वडिलांना प्रसन्न करण्याकरता असं काही जास्त लागत नाही. ते काही तुमच्याकडे पैसे मागत नाहीत, ते काही तुमच्याकडे सोनं नाणं मागत नाहीत, ते काही तुम्हाला म्हणत नाहीत की 1-2 लाख रुपये आम्हाला दे. फक्त दिवसातून 2 प्रेमाचे आपुलकीचे शब्द त्यांना बोलता आले पाहिजे. आणि आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांना म्हातारपणामध्ये गोड बोलणं हे मला असं वाटतं की म्हातारपणातलं टॉनिक आहे. आणि हे टॉनिक पण जर एखाद्या मुलांना आपल्या आई वडिलांना देता येत नसेल तर त्याच्यासारखा दुर्भागी मुलगा या जगात कोणताच नसेल. माऊलींची ओवी, एका माता पितरे धड न बोली संसारी विश्वाची आदरे मूर्ख जैसा. जी लोक स्वतःच्या आई वडिलांना घरामध्ये धड न बोली संसारी, घरामध्ये धड बोलू पण शकत नसतील ना, अशा मुलांचं संपूर्ण जग जरी आदर करत असलं तरी माऊली म्हणतात मूर्ख जैसा तो मूर्ख आहे. विठाला मला असं वाटतं की ज्या आई वडिलांनी आपल्या मुलांना खूप शिकवलं, शिकून जी मुलं डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, वकील झाले, अशाच मुलांचे आई वडील वृद्धाश्रमात आहेत. बघा तुम्ही, आता आपल्या इथं भागामध्ये, आपल्या खेडेगावामध्ये आपण कसं का होईना पण आपल्या आई वडिलांना घरी सांभाळतो, बरोबर. आपण शिक्षणाने जरी कदाचित कमी असाल पण आपल्याकडे संस्कार आहेत, आपल्याकडे संस्कृती आहे, बरोबर ना. माणूस शिक्षित असणं गरजेचं आहे का सुशिक्षित असणं गरजेचं आहे? सुशिक्षित असणं गरजेचं आहे. शिक्षित म्हणजे फक्त शिकलेला आणि सुशिक्षित म्हणजे काय तर सुसंस्कारांनी युक्त असं शिक्षण. आता इथं प्रत्येक माता भगिनींच्या डोक्यावरती पदर आहे, प्रत्येकीच्या कपाळाला मोठं कुंकू लावलेलं आहे, म्हणजे तुम्ही सुशिक्षित आहात. आलं लक्षात तुमच्या? तुमच्याकडे तुमच्यामुळे तर खरी संस्कृती टिकून राहिलेली आहे, तुमच्यामुळे तर खरी परंपरा टिकून राहिलेली आहे. म्हणून मला असं वाटतं की फक्त शिक्षण घेऊन उपयोग नाही, सुशिक्षित असणं गरजेचं आहे. विठाला म्हणून
असं वाटतं की सामान्य माणूस, साधा शेतकरी माणूस कसं का होईना पण आपल्या आई वडिलांना घरामध्ये सांभाळतो. परंतु जे शिकून मोठे झाले, लंडनला गेले, अमेरिकेला गेले, त्यांचेच आई वडील वृद्धाश्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि ही लोक स्वतःच्या आई वडिलांना भेटण्यासाठी कधी येतात माहिती का तुम्हाला? ज्यावेळेस ते डे असतात बघा, फादर्स डे, मदर्स डे, त्या दिवशी फक्त आई वडिलांना भेटायला येतात. काय संस्कृती झाली आता. बघा तुम्ही, एका ठिकाणी आमचं वास्तुक शांतीचं कीर्तन होतं. त्यांनी आम्हाला कीर्तनासाठी बोलवलं. इतका मोठा बंगला बांधला होता, इतका मोठा, आणि त्या बंगल्याला त्यांनी नाव दिलं होतं मातृपितृ छाया. काय नाव दिलं होतं? मातृपितृ छाया. मी म्हटलं अरे वा, एवढा मोठा बंगला बांधला या मुलाने, परंतु आपल्या बंगल्याला नाव काय दिलं? आई वडिलांचं नाव दिलं, मातृपितृ छाया. आता कसं राहतं, आम्ही कुठं जरी कीर्तनाला गेलो तरी पहिल्यांदा तिथलं वातावरण बघत असतो. तिथं कसं थोडाफार अंदाज घ्यावा लागतं ना. आम्ही इकडं तिकडं बघितलं, पण घरामध्ये काही आई वडील दिसत नव्हते. तेव्हा मी विचारलं त्या मुलाला की तुम्ही बंगल्याला तर नाव दिलेलं आहे मातृपितृ छाया, तुमचे मातृपितृ कुठे आहेत, तुमचे आई वडील कुठे आहेत? त्यावेळेस त्या मुलाने सांगितलं, ताई मातृपितृ आहेत वृद्धाश्रमात आणि छाया आहे घरात. मातृपितृ कुठे आहेत? वृद्धाश्रमात आहेत. आणि छाया कुठे आहे? घरात आहे. विठाला म्हणून खऱ्या अर्थाने आई वडिलांना जिवंतपणे जपलं पाहिजे. कारण एकदा का तुमचे आई बाप ह्या मातीत निघून गेले ना, कितीही आई आई करा, कितीही बाबा बाबा करा, माती आड गेलेले आई बाप नंतर ह्या नजरेला पाहायला सुद्धा मिळणार नाही. तो ते पाहायला मिळतील ते फक्त फोटो मध्ये. त्यामुळे हात जोडून विनंती असेल की जिवंतपणेच त्या आई वडिलांना जपा, त्यांच्या समोर आपलं प्रेम व्यक्त करा, त्यांच्या समोर रडा. कारण मेल्यावरती रडून काहीही उपयोग नाही. माझ्या बापू लक्षात, मेल्यावरती रडून काय उपयोग आहे? जिवंतपणेच त्यांच्या समोर प्रेम व्यक्त करता आलं पाहिजे. काही लोक माझ्याकडे येतात, मला म्हणतात की ताई आम्ही एकदा तरी आमच्या आईच्या वडिलांच्या गळ्यात पडून त्यांना सांगायला पाहिजे होतं की आमचं त्यांच्यावरती किती प्रेम आहे. अहो मग का नाही सांगितलं? आम्हाला काय माहिती इतक्या लवकर जातील, इतक्या लवकर त्यांचा मृत्यू होईल. त्यामुळे हात जोडून विनंती असेल प्रत्येकाला, जिवंतपणेच त्या माईबापांना जपा. कारण तुमच्या आई ज्या वेळेस त्या मातीत निघून जाईल त्या दिवशी तुमच्यावरती खरं प्रेम करणारं कोणीतरी जाईल. ज्या दिवशी आपली आई आपल्या जीवनातून निघून जाते त्या दिवशी आपल्यावरती निस्वार्थ प्रेम करणारं कोणीतरी गेलं, आपल्यावरती खरं प्रेम करणारं कोणीतरी गेलं. जगाच्या पाठीवर बाकीची पण नाती आहेत, पण बाकीच्या नात्यामध्ये थोडाफार स्वार्थ आपल्याला दिसून येतो. पण आई असं एकच नातं आहे की जिच्या प्रेमामध्ये कोणतीही अपेक्षा नाही, कोणताही स्वार्थ नाही. असं तुम्ही ऐकलेलं असेल, जगात बरीच नाती आहेत. असं म्हणतात की डोळे उघडे ठेवून जी प्रेम करते तिला मैत्रीण असं म्हणतात, डोळे झाकून जी प्रेम करते तिला प्रेयसी असं म्हणतात, डोळे वाटारून पण प्रेमच करते तिला बायको असं म्हणतात, पण डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला आई असं म्हणतात. जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ नातं जर कोणतं असेल तर ते आईचं नातं आहे. सबसे बडी है माँ पगले, सबसे बडी है माँ पगले, माँ से बढ़कर कोई नहीं रे, माँ से बढ़कर कोई नहीं रे, देती है दुआ रे पगले, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ पगले. जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठं नातं, सगळ्यात श्रेष्ठ नातं म्हणजे आई वडिलांचं नातं. आणखी एक वाक्याने लक्ष देऊ नाही का मी तुम्हाला सांगून जाईल. या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस कोणाला म्हणायचं तर ऐका, या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस त्याला म्हणायचा ज्याच्याकडे या कलियुगामध्ये आजही अजून पण ज्यांचे मायबाप जिवंत आहेत तो जगातला सगळ्यात श्रीमंत आणि तो जगातला सगळ्यात मोठा माणूस.
वर्णन आलेलं आहे. स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी, आई म्हणून कोणी आईच हाक मारी, ते हाक आई विना भिकारी. म्हणून मी तुम्हाला सगळे माता भगिनी, तुम्हाला माहेरातला आनंद कुठपर्यंत आहे? तुम्हाला माहेरातला आनंद कुठपर्यंत आहे? जोपर्यंत तुमच्या माहेरामध्ये तुमची आई जिवंत आहे, जोपर्यंत तुमच्या माहेरात तुमचा बाप जिवंत आहे, तोपर्यंत तुमच्या माहेरातला तुम्हाला आनंद आहे. ज्या दिवशी तुमची आई जाईल, ज्या दिवशी तुमचे वडील जातील, त्या दिवसापासून तुमचा माहेरातला आनंद संपला. तुम्हाला दिवाळीच्या सणाचा आनंद संपला. लक्षात घ्या. दरवाजामध्ये चपला सोडायला हक्काचा उंबरा तुमचा गेला. आलं लक्षात. आणि माता भगिनी, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कितीही कंटाळलेला असू द्या, तुम्ही कितीही दमून भागून तुमच्या माहेरी गेला आणि तुमच्या म्हाताऱ्या आईने नुसतं असा गालावरून जरी हात फिरवला, बरं वाटतं की नाही? का बरं? कारण त्या म्हाताऱ्या आईच्या त्या हातामध्ये, त्या हाताच्या स्पर्शामध्ये तेवढी ताकद असते. पुरुष मंडळी, तुम्ही किती जरी दमून भागून कामावरून कंटाळून आलेला असला आणि तुमच्या आईने नुसतं असा पाठीवरून जरी हात फिरवला, तरी दिवसभराच्या कामाचा कंटाळा कुठं गायब होतो हे पण कळत नाही. का? आईच्या स्पर्शामध्ये तेवढी ताकद आहे. आईच्या त्या मायेच्या वात्सल्याच्या त्या स्पर्शामध्ये तेवढी ताकद आहे. पण मला असं वाटतं की आताची मुलं त्या स्पर्शापासून मुकलेली. पूर्वी काय व्हायचं? पूर्वी पोरग रडायचं, आणि पोरग रडायला लागलं की आई त्याला जवळ घ्यायची आणि मग त्या पोराचं रडणं थांबायचं. आता तसं होत नाही. आता पोरग रडायला लागलं की आई पर्स मधून मोबाईल काढते, पोराच्या हातामध्ये देते. पोरग पण इतकं पुढचं, मोबाईल हातात आला की रडणं थांबवतं. हा तुमच्या मातृत्वाचा जय म्हणायचा की विज्ञानाचा जय म्हणायचा? हा तुमच्या मातृत्वाचा पराजयच म्हणायचा ना? ऐक ना, हे संस्कार असतात. लक्षात घ्या. आपल्या आईच्या वात्सल्याचा स्पर्श, संस्कार खूप गरजेचे असतात. पहिल्यांदा तर गर्भसंस्कार असतात, त्यानंतर मुलगा पाळण्यामध्ये घातल्यानंतर सुद्धा काही संस्कार असतात, ते करायचे असतात. जसं की संत वाङ्मयामध्ये जी मदालसा नावाची माता आहे, तिने आपल्या मुलावरती संस्कार केले. मुलाला सांगितलं, बाळा, अरे नशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी घाते उर्म कीटकाचा साधा, रबर दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा, स्मरित्या हरिहरा शरण जाई गोविंदा, परी येई मदालसा पाळण्याची दोरी ओढत असतानाच आईने संस्कार दिले. बाळा, हा देह नाशिवंत. आणि आपल्याला काय करते? बाळाला पाळण्यामध्ये घालते आणि पाळण्याची दोरी ओढत असताना म्हणते, यू यू हड हड. काय म्हणते? यू यू हड हड. तिथपासून त्या बिचाराची हड हड सुरू होते, ती मरेपर्यंत संपत नाही. आहे की नाही? म्हणून आपल्या मुलाला पाळण्यामध्ये घातल्यानंतर सुद्धा काय म्हटलं पाहिजे? गाय झोपली गोठ्यात, घरट्यात चिवताई, पारसात वेणीवर झोपल्या जुई जुई, मीठ पापण्या डोळ्यात, हो मीठ पापण्या
झोप कागद नाही लिंबुनीच्या झाडामागे चंद्र झोपला बाई लिंबुनीच्या झाडामागे चंद्र झोपला बाई. संस्कार मुलांमध्ये आले पाहिजे. आपल्या मुलांवरती चांगले संस्कार करा. संस्कार जर चांगले केले तर आपली मुलं आपल्याला म्हातारपणात नक्कीच सांभाळतील. विठाल खऱ्या अर्थाने या अभंगामध्ये आईचं महत्व सांगितलं. जगद्गुरु तुकोबार यांच्या गाथ्यामध्ये जर आपण बघितलं तर जवळजवळ 127 अभंग हे महाराजांनी फक्त आईविषयी लिहिलेले. आणि हा एक जो अभंग आहे तो प्रसिद्ध अभंग आहे. कुणाचा पाठ जरी नसला तरी कानपाठ तरी असेल. लेकुराचे हित एक आईसाठी आपण मंडपामध्ये आलो त्यामुळे हा अभंग मी सेवेकरता घेतलेला आहे. खऱ्या अर्थाने जिच्यासाठी आपण या मंडपामध्ये आलेलो आहोत त्या आईचं वात्सल्य आणि ती आई आपल्या लेकरावरती किती प्रेम करते याचं खूप सुंदर असं वर्णन या अभंगामध्ये महाराजांनी केलेलं आहे. जगात आपलं हित जाणणारी ती फक्त एक माता असते. समाजाचं हित ज्यांना माहिती आहे ते संत आहेत आणि लेकराचं हित ज्यांना माहिती आहे ते आपले आई वडील आहेत. लक्षात ठेवा. आपलं हित व्हावं असं वाटत असेल तर आपण एकतर संतांचं ऐकलं पाहिजे नाही तर मग आपल्या आई वडिलांचं ऐकलं पाहिजे. का बरं? कारण संतांचं अंतकरण आणि आईचं अंतकरण हे एकच आहे. बघा संतांची हा समाजाला सांगण्याची पद्धत ही एकच आहे. संत ज्या पद्धतीने हा समाजाला पहिल्यांदा गोड शब्दामध्ये सांगतात बाबा रे आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाच्या आयुष्याचा किंवा हित ते करावे देवाचे चिंतन. संत ज्या पद्धतीने ह्या समाजाला सांगतात त्याच पद्धतीने आई आपल्या लेकराला सांगते. बघा तुम्ही संत ज्या पद्धतीने समाजाला पहिल्यांदा गोड शब्दामध्ये सांगतात पण गोड शब्दामध्ये सांगितलं तरी ही लोक ऐकायला तयार नाही. मग मात्र त्या संतांनी आपल्याला शिव्या देऊन पण सांगितलं किती सांगू तरी नाईकती बटकीचे पुढे सिंधळीचे रडतील. हे शिव्या सामान्य वाटत असले तरी सामान्य समजू नका. आणि संतांचा तेवढा अधिकार आहे. लक्षात घ्या. ज्या पद्धतीने आईवडिलांचा लेकरावरती अधिकार असतो त्या पद्धतीने संतांचा समाजावर अधिकार आहे. शिव्या देऊन सांगितलं ऐका. शिव्या देऊन सांगितलं तरी पण ही लोक ऐकायला तयार नाही. मग मात्र संत म्हणतात आता बाबा रे मी तुमच्या पाया पडतो पण ऐका लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम. परंतु हीच पद्धत आईची. लक्षात घ्या. आई कशा पद्धतीने सांगते पहिल्यांदा ऐका. आई काय करते पहिल्यांदा आपल्या लेकराला असं जवळ घेते आणि गोड शब्दामध्ये सांगते बाळा अरे अभ्यास कर. ते शेजारचं पोरग बघ बरं 80-90 हजार पगार आहे त्याला मोठ्या गाडीमध्ये फिरतं. तू पण अभ्यास कर मोठा हो. पण एवढं गोड बोलून सांगितलं तरी ते पोरग ऐकत नाही. मग मात्र आई काय करते दांडकं काढते. तुम्ही काढता ना? हा तुम्हाला तुमच्या लेकराला मारण्याची इच्छा असते का? नसते. पण मारावं लागतं. कशासाठी? त्याच्या कल्याणासाठी त्याच्या हितासाठी. पण तरी पण ते कार्ट इतकं विचित्र असतं की ते मारलं तरी ऐकत नाही. मग मात्र आई म्हणते बाळा आता मी तुझ्या पाया पडते रे पण अभ्यास कर. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबार अभंगाच्या प्रथम चरणात
वाहे माऊलीचे चित्त, जे आपल्या लेकराचं हित वाहते, जिच्या चित्तामध्ये आपल्या लेकराच्या हिताचा विचार असतो, तिला माता असे म्हणतात. मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. म्हणून जगातलं सगळ्यात मोठं अधिष्ठान जर कोणतं असेल तर ते म्हणजे आपल्या आई बाप. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. जर कोणाला वाटत असेल पंढरपूरला गेलं पाहिजे, पांडुरंगाचं दर्शन घेतलं पाहिजे, तुम्ही तुमच्या वडिलांचं दर्शन घ्या, पांडुरंगाचं दर्शन घेतल्याप्रमाणे. जर तुम्हाला वाटत असेल पंढरपूरला गेलं पाहिजे, रुक्मिणी आई साहेबाचं दर्शन घेतलं पाहिजे, तुम्ही तुमच्या आईचं दर्शन घ्या. रुक्मिणी आई साहेबाचं दर्शन घेतल्या सारखंच आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुळजापूरच्या देवीचं दर्शन घ्यावं तर तुम्ही तुमच्या बायकोचं दर्शन घ्या. बरोबर, सगळे देव घरीच आहेत, बाहेर जायची काय गरज नाही. जगातलं सगळ्यात मोठं अधिष्ठान जर कोणतं असेल तर आई. मी तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, मी तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला ग तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला ग तुझे उपकार भेटणार नाही. बालपणी मी खेळत खेळत
दिसत होतो ताना अमृतावरी गोडली बाजीला तो पाना तुझ्या प्रेमाची तुझ्या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्माची लागली नाही नाही ते विचार नाही नाही ते शंका त्याईच्या मनात यायला लागतं आणि मग ती आई प्रत्येकाच्या घरी जाऊन आपल्या मुलाबद्दल विचारते शाळेतून घरी येताना कधी उशीर मला होईल गल्लोगल्ली पाहत फिरशी मला तू आई तुझ्या मूर्तीवर सुंदर गीत लिहिली आईविषयी खऱ्या अर्थाने आईसारखी मूर्ती आईसारखं अधिष्ठान या जगात कोणतंच नाही आणि का बरं याचं कारण एकच आहे की आई आपल्या लेकरावरती उदंड प्रेम करते व्यापक प्रेम करते आई आपल्या लेकरावरती आवाज येतो किती प्रेम करते मी तुम्हाला सांगेल की ती तिच्या जीवनामध्ये कितीही मोठं दुःख असलं तरी सहन करेल कितीही टोकाचं दुःख असू द्या ती सहन करेल ती फक्त एक दुःख सहन करू शकत नाही आणि ते दुःख म्हणजे तिच्या आधी तिच्या पुत्राचं जाणं बाकी किती मोठं दुःख असू द्या ती सहन करते पण तिच्या आधी तिचा मुलगा जाणं ती कधी सहन करू शकत नाही आणि म्हणून ज्या वेळेस 9 महिने 9 दिवस भरलेले असतात ना अखेर बाळंतपणाची वेळ जवळ आलेली असते तिला अनंत यातना वेदना होत असतात आणि जेव्हा तिला दवाखान्यामध्ये नेलं जातं दवाखान्यामध्ये नेल्यानंतर ते डॉक्टर पळत पळतच त्या बाईच्या नवऱ्याकडे त्या होणाऱ्या बाळाच्या बापाकडे येतात आणि सांगतात हे बघा परिस्थिती अत्यंत कठीण आहे बाळाच्या गळ्याला नाड्याचे वेडे पडलेले आहेत एकतर तुमचं बाळ जगू शकतं अन्यथा तुमची बायको तुम्हाला काय हवंय तेव्हा बापाने लगेच पेपरावरती सही केली आणि सांगितलं डॉक्टर साहेब पोरग मेलं तरी चालेल पण बायको पाहिजे हे बापाचं वृत्त झालं पण ज्या वेळेस ते डॉक्टर पळत पळतच त्या होणाऱ्या बाळाच्या आईकडे येतात जिला अनंत यातना वेदना होत असतात आणि त्या आईला विचारतात हे बघा परिस्थिती अत्यंत कठीण आहे एक तर तुम्ही जगू शकता नाहीतर मग तुमचं बाळ तुम्हाला काय हवंय त्यावेळेस एवढ्या त्रासामध्ये सुद्धा त्या आईने सांगावं डॉक्टर साहेब मी मेले तरी चालेल पण माझं बाळ जगलं पाहिजे डॉक्टर साहेब माझं बाळ जगलं पाहिजे का कारण ती सहन करू शकत नाही तिच्या आधी तिचा मुलगा जाणं नाही सहन करू शकत बघा तुम्ही एखाद्या आईचा मुलगा जाऊ नये आणि एखाद्या लहान मुलाची आई कधी जेवणात नाही जाऊ नये जर समजा एखाद्या मुलाची आई मरण पावली ना तर तो मुलगा त्या आईच्या प्रेतापुढे बसून दाही मोकलून रडत असतो कशाला गेली आई तू स्वर्गाला कशाला गेली आई तू स्वर्गाला कोण वागेल तुझ्या
कशी तू केली, संकट तुझला आले असतील पदराला बांधून नेली, सोडून गेली तुझ्या या लडक्याला, कोण वागेल तुझ्या या बाळाला, कोण वागेल तुझ्या या बाळाला, जमले असतील नातेवाईक शेवटच्या वेळेला, दोन दिवसात विसर पडलं ग तुझ्या या लाडक्याला, जमले असतील नातेवाईक शेवटच्या वेळेला, दोन दिवसात विसर पडलं ग तुझ्या या लाडक्याला, आई वनवासाला, निघून गेली आई वनवासाला, कोण वागेल तुझ्या बाळाला, कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागेल तुझ्या या बाळाला, कोण वागेल तुझ्या बाळाला. ज्यावेळेस तो मुलगा आईच्या प्रेतापुढं बसून धाय मोकळून रडत असतो, त्यावेळेस इकडे लक्ष द्या. आपल्यासारख्या बायका त्या मुलाची समजूत घालतात बरं का. आपल्यासारख्या बायका तिथं आलेल्या असतात आणि आपल्यासारख्या बायका त्या मुलाला समजूत घालत असताना म्हणत असतात, बाळा रडू नकोस, अरे राजा अरे रडू नकोस, अरे आम्ही पण तुझ्या आई सारख्याच आहोत ना. काय म्हणतात, आम्ही पण तुझ्या आई सारख्याच आहोत ना. इथं तर बोलताना आपली चूक होते ना. आई सारख्याच असं म्हणणं वेगळं आणि प्रत्यक्षात आईच होणं वेगळं. लक्षात घ्या, आई ती आईच आहे. आईची जागा या जगामध्ये कोणीच घेऊ शकत नाही, कोणीच घेऊ शकत नाही बरं का. एक जण माझ्याकडे आले, मी नेहमी विनोदाने एक सांगत असते प्रसंग, आणि मला म्हटले, ताई आईच्या आणि बायकोच्या प्रेमामध्ये काही फरक नसतो. म्हटले आईच्या बायकोच्या प्रेमामध्ये काही फरक नसतो. म्हटलं कसं काय? ते म्हटले, पूर्वी माझी आई मला आंघोळ घालायची, आता माझी बायको सुद्धा मला आंघोळ घालते. म्हटलं पूर्वी माझी आई मला जेवण वाढायचे, आता माझी पत्नी सुद्धा मला जेवण वाढते. म्हटलं आईच्या आणि बायकोच्या प्रेमामध्ये काही फरक नाही. त्यावेळेस मी त्यांना म्हटलं, ज्यावेळेस तुम्ही लहान होता, लहान असताना तुमच्या आईने तुमची टाळू भरली आणि मग तुमच्या डोक्यावरती केस आले, पण ज्या वेळेस तुमच्या बायकोने तुमच्या टाळूवरून हात फिरवला त्यावेळेस आलेली केस गेली. वाटलेस चेक करून बघा, आहे की नाही. आईची जागा दुसरं कोणतंच नातं घेऊ शकत नाही. किती जवळचं नातं आहे त्या आईच्या लेकराचं. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. हेच लागे माझ्या पायाला, पाणी तिच्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला.
दिला. ज्या आईने 9 महिने 9 दिवस आपल्याला स्वतःच्या पोटामध्ये वागवलं. महाराज त्या आईसारखं निस्वार्थ प्रेम करणार कोणच नाही या जगामध्ये. कोण करेल आई एवढं प्रेम? कोणीही आई एवढं प्रेम करणार नाही. आणि म्हणून या जगामध्ये एकच जाती अशी आहे, करी लाभावी न प्रीती. अभंगाच्या तृतीयेच्या पार घुमाऊं
आहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावी न प्रीती. फुलं वाटून घ्या आता, फुलं वाटून घ्या. लगेच आपण पुष्पवृष्टी करणार आहोत. जर घरातले कोणी जर मुलं असतील वाटणारे तर त्यांच्या जवळ त्या फुलं एक 5 मिनिटामध्ये फुलं वाटून घ्या. आपण फुलं वाटून घ्या 5 मिनिटामध्ये. हा, लेकराचे हित, जे आपल्या लेकराचं हित वाहते तिला आई असं म्हणतात. जिच्या प्रेमामध्ये कुठल्या प्रकारचा स्वार्थ नाही तिला आई असं म्हणतात. करी लाभावी प्रीती, लाभावीन कुठल्याही प्रकारचा लोभ नाही, अपेक्षा नाही, स्वार्थ नाही. अपेक्षा फक्त एकच आहे, आपल्या लेकराने खूप मोठं बनलं पाहिजे, अधिकारी बनलं पाहिजे, उच्च पदावरती गेलं पाहिजे. प्रत्येक आई वडिलांची आपल्या लेकराकडून मला असं वाटतं की एवढीच अपेक्षा असते. आपल्या लेकराने खूप मोठं बनलं पाहिजे, म्हणून ते कष्ट जे करतात ते आपलं आयुष्य ज्यांच्यासाठी घालतात ते फक्त आपल्या लेकरासाठी. म्हणून मुलांनी सुद्धा आई वडिलाच्या कष्टाचं झीज केलं पाहिजे. आई वडिलाच्या कष्टाची जाणीव त्यांना ठेवता आली पाहिजे. मला सांगा, आई प्रेम करते, वडीलही प्रेम करतात. जसं तुकोबरायांनी आईविषयी वर्णन सांगितलं बऱ्याच अभंगातून, तसं बापाविषयी एका भंग लिहिला. बाप करी जोडी लेकराचे ओढी, आपुली कुरवंडी वाळवणी, एका एकी केला निराशीचा धनी, कधी वागवणी भार खंदी, घालुनिया पाही डोळा अलंकार, ठेवा दावी थोर करोनिया, तुका म्हणे नेदी गांजू आणि काशी, उदार जीवाशी आपुलिया. बापाविषयी एवढाच एक अभंग आहे. मला वाटतंय अजून एक आहे, जगी ऐसा बाप व्हावा. हा, थोडक्यात पण बापाचं अंतकरण त्यांनी सांगितलं. बाप, आई म्हणजे घराचं मांगल्य, तर बाप म्हणजे घराचं अस्तित्व आहे. आई म्हणजे घराचा कळस आहे, पण बाप म्हणजे घराचा पाय आहे. मला असं वाटतं घरावरती झळकणारा कळस आम्ही बघतो, पण ज्या पायावरती तो कळस उभा राहिलेला आहे त्या पायालाच आम्ही विसरून जातो. हे आमचं खूप मोठं दुर्भाग्य आहे. बापाच्या आईच्या प्रेमामध्ये फरक फक्त एकच आहे, अंतकरण एक आहे. फरक फक्त एवढाच आहे, हृदयातलं प्रेम डोळ्यातल्या अश्रूंवाटे जे दाखवते तिला आई असं म्हणतात, पण हृदयातलं प्रेम हृदयातच झाकून ठेवतो त्याचं नाव बाप आहे. आपल्या लेकरावरती झाकून प्रेम करणारा बाप आहे. आणि त्या बापाचं अंतकरण ओळखायला सुद्धा आपल्याला तेवढं मोठं अंतकरण करावं लागतं. बाप प्रेम दाखवत नाही म्हणजे बाप प्रेम करत नाही असं नाही. ओढ्यामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी, झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, फटामध्ये हसू जरी कणा वाकला, घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापद, लई अवघड हाय गडा उमगाया बापर, उमगाया बापर, लई अवघड हाय गडा उमगाया बापर, उमगाया बापर. मुखी मुखी माया मुखी घाल गडा
पहिल्यांदा जसं होतं जर मोठं झालंच कीर्तन झालं. आई आणि बाप याच्यामध्ये फरक नाही, फक्त प्रेम दाखवण्याची पद्धत वेगळी आहे. म्हणून आईचं वर्णन करत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मुलगा जन्माला आल्यानंतर बाप त्याच्यावरती प्रेम करेल, बाप त्याला आधार बनेल. बाप म्हणजे आधारणीय तत्व आहे. मुलाचं पालन पोषण जी करते ती आई आहे. म्हणून पालनीय तत्वशास्त्रामध्ये आई सांगितलं, आधारणीय तत्वशास्त्रामध्ये बाप सांगितलं. परंतु लक्षात घ्या, बाप जन्म झाल्यानंतर त्या मुलावरती संस्कार करतो, परंतु खऱ्या अर्थाने आपल्या गर्भामध्ये वाढवते, त्याचं पालन पोषण करते आणि त्याच्यावरती चांगल्या प्रकारचे गर्भसंस्कार करते. ती कोण आहे? आई. आणि गर्भामध्ये त्या लेकराला 1 महिना नाही, 2 महिने नाही, किती महिने? 9 महिने आणि 9 दिवस आपल्या लेकराला गर्भामध्ये सुरक्षित अंतर राखून ठेवते. मुलगा चांगला जन्माला यावा म्हणून त्याच्यासाठी अनेक प्रकारचे व्रत वैकल्य उपास तपास मुलासाठी करते. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या तृतीय चरणात सांगतो, सर्वस्वही साही आपल्या गर्भामध्ये लेकराचा भार वाहते 9 महिने 9 दिवस. आणि मुलगा जन्माला आल्यानंतर सुद्धा त्याचे सर्वस्वही साहे, त्याची काळजी, त्या लेकराची चिंता आयुष्यभर. तो मुलगा स्वतःच्या पायावर कसा उभा राहील, त्याला शिकवून मोठं करणं, त्याच्या आयुष्याचा विचार करणं. म्हणून सर्वस्वही आपल्या लेकरासाठी देते, अख्खं आयुष्य ते आपल्या लेकरासाठी जाळते. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे ग, तूने नाही पाणी पाजिले, मेल्यावरती रडत कशाला, उगीच तान नको देऊ घशाला, नको देखावा दाज गावा, नाही खर्चला कधी रुपया दुधाला, मी तुझ्यासाठी प्राण सोडिले बाळा, तुम्ही नाही पाणी पाजिले, मी तुझ्यासाठी जीवन
आयुष्य आपल्या लेकरासाठी तारुण्य खर्च करतात आई वडील, असं म्हणेल तुम्हाला. आई आपल्याला स्वतःच्या पोटामध्ये जागा देते. ज्यावेळेस ते लेकरू आईच्या गर्भामध्ये असताना त्यावेळेस आईने घेतलेला प्रत्येक श्वासातला श्वास ते गर्भातलं मूल घेतं. आईने खाल्लेला प्रत्येक घासातला घास ते गर्भातलं मूल खातं. 9 महिने 9 दिवसानंतर नाळ तुटतो, बाळ जन्माला येतं, बाळ या जगामध्ये येतं. आणि बाळ जन्माला आल्यानंतर आमच्या घरातल्या माता भगिनी काय करतात, त्याची टाळू भरतात, नंतर काय त्याला नवदेव घालतात. नवदेव घातल्यानंतर त्याला कशामध्ये गुंडाळलं जातं, एखाद्या बाळवत्यामध्ये, कोरड्या बाळवत्यामध्ये गुंडाळून त्याला कुणाकडे दिलं जातं, त्याच्या आईकडे दिलं जातं. कशासाठी, कारण जेव्हा ते बाळ या जगामध्ये येतं त्यावेळेस त्या बाळाला जगातलं कोणतं तरी अन्न चालतं का, श्रीखंड चालतं का, नाही चालत, बासुंदी नाही चालत, मग चालतं काय, आईचं दूध. आणि मग त्यावेळेस आई काय करते, जेव्हा त्या बाळाला या जगातलं कोणतंच अन्न चालत नाही त्यावेळेस ती आई त्या मुलाला स्वतःच्या उराशी कवटाते आणि सर्वांगातलं दूध त्याला पाजते. मी असं म्हणेल तुम्हाला की जेव्हा रक्ताचे 2 थेंब खर्च होतात त्यावेळेस दुधाचा कुठेतरी 1 थेंब तयार होतो. ज्या आईने आपल्याला रक्ताचं दूध करून पाजलं, मला असं वाटतं की त्या आईचे उपकार कधी फेडता येतील. इथं आलेल्या सगळ्यांना मला असं विचारायचंय की तुम्ही तुमच्या आईला किती करोडो रुपये दिल्यानंतर तुमच्या आईने पाजलेल्या दुधाची किंमत तुम्हाला होईल, बोला. आल्यापासून काही 1 नाही 2 नाही, हो नाही होणार. किती अनंत करोडो रुपये जरी दिले तरी तुमच्या आईने पाजलेल्या दुधाची किंमत कधीच होणार नाही. म्हणून मी तुम्हाला सांगेल की कमीत कमी त्या आईच्या दुधाचे उपकार तरी आपण ठेवले पाहिजेत. तू विसरू नको लडी बाळा, आईचा लळाची बाळा, तू विसरू नको लडी बाळा, आईचा लळाची बाळा, उपकार दुधाचे बाळा, उपकार दुधाचे बाळा, तू विसरू नको लडी बाळा. उपकार जीवनामध्ये कधीच कोणाला फेडता येत नाही. मला असं वाटतं की आईकडे ओझं असतं लेकराचं आणि संतांकडे ओझं असतं ते समाजाचं. ओझं दोघांकडे पण आहे, पण एकीकडे लेकराचं ओझं आहे आणि दुसरीकडे समाजाचं ओझं आहे. महाराज म्हणतात ज्या पद्धतीने आईकडे आपल्या लेकराचं ओझं आहे त्याच पद्धतीने आमचं तुम्हा संतांवरती ओझं आहे. अवघ्याच्या सेवकाच्या
तुला
आहे माऊलीचे जित्त एसी कळवळाची जाती करीला भागणे प्रीती पोटी भार आहे त्याचे सर्वच वेळेस आहे तुका म्हणे माझे तुम्हा समंतावरी ओढे एसी कळवळाची जाती करीला भागणे प्रीती या अभंगावरती अल्पशा वेळेमध्ये अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला बोलण्याच्या ओघातून 2 मिनिटं थांबा आजी मी तुम्हाला खुणवते बरोबर तुम्ही तिथं थांबा फक्त माझ्याकडे बघा तुम्ही फक्त माझ्याकडे बघा हा हा तर बोलण्याच्या ओघातून जर एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर माये शांत करणाने माफी असावी बोलेले लेकुरे वेडे वाकडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध या ठिकाणी मला सर्वांनी उत्कृष्ट साथ दिली मी सर्वांचं मनापासून आभार मानते या ठिकाणी ज्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित झालेले आहात ते निमित्त म्हणजे या काळे परिवारातील असणाऱ्या आदर्श माता कैलासवासी सौभाग्यवती सुलाबाई बापूराव काळे पाटील या मातोश्रीच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आजची कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी संपन्न झालेली तर ज्यांच्या संपर्कातून ही सेवा मला मिळाली ते आमचे बंधू आदरणीय ओमकार दादा कोलवडकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला आणि खऱ्या अर्थाने ही सेवा या ठिकाणी संपन्न झाली आज नामस्मरणापेक्षा श्रेष्ठ साधन कोणतंच नाही गगनाहुनी वाढ नाम आहे त्यामुळे वर्ष श्राद्धाच्या दिवशी कीर्तन झालं पाहिजे नामसंकीर्तनाने सद्गती मिळत असते त्यामुळे नामस्मरण हे सर्वात श्रेष्ठ साधन आहे नामसंकीर्तन साधन पै सोपे जरा तिला पापे जन्मांतरीचे खऱ्या अर्थाने खरंच ते नामस्मरण झालेलं आहे आणि या नामस्मरणाने या जीवात्म्याला पुढचा जन्म चांगल्या योनीमध्ये मिळणार आहे या जीवात्म्याला सद्गती प्राप्त होणार आहे कारण मुखी नाम हती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची आणि खऱ्या अर्थाने सगळ्यांचं या परिवाराचं मी मनापासून आभार मानते की आज आपल्या आईच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने असं काहीतरी कीर्तन भजन ठेवावं आपल्या मनामध्ये अशी संकल्पना विचार आला आणि कीर्तन भजन हे कोणाच्याही घरी होत नसतं भाग्यवंता घरी भजन पूजन खऱ्या अर्थाने या परिवाराचं सुद्धा कौतुक करते आणि या कार्यक्रमासाठी असणारे सर्व तुम्ही उपस्थित पाहुणे रावळे नातेवाईक आप्तेष्ट सर्वांचं मनापासून आभार मानते आजच्या या कीर्तनासाठी ज्यांनी मृदंगाची सुंदर अशी साथ दिली ते आमचे बंधू जीवन महाराज दायगुडे त्यांचंही या ठिकाणी मी आभार मानते हाच कार्यक्रम तुम्हाला यूट्यूब चॅनलला पुन्हा दिसू शकतो महाराज स्वतः त्यांचं चॅनल आहे ते स्वतः एडिटिंग करून आजच्या कीर्तनाचं जर झालं असं व्यवस्थित शूटिंग उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे काही थोडं मिसमॅच होतं पण तरीही आजचा कार्यक्रम तुम्हाला वैष्णवी दायगुडे यूट्यूब चॅनल ऑफिशियलला त्या ठिकाणी सर्च केलं की यूट्यूबला तुम्ही हा कार्यक्रम पाहू शकता खऱ्या अर्थाने त्यांचं मनापासून मी आभार मानते ज्यांनी विना घेतलेला आहे त्यांचंही आईंचं मी आभार मानते की 2 तास तुम्ही इथं कीर्तनामध्ये विना घेऊन उभ्या राहिल्या आणि सर्वांचा आभार ज्यांची माईक सिस्टीम आहे त्यांचंही या ठिकाणी आभार की ज्यांनी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे तुमचंही आभार आणि 2 मिनिटाचं आपलं असं निवेदन होतं की आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये अकोले या गावी आपली वारकरी शिक्षण संस्था आहे बारामतीच्या जवळ तर या संस्थेमध्ये 5वी ते 10वी पर्यंतच्या मुलं आणि मुली आध्यात्मिक शिक्षण आणि शालेय शिक्षण त्या ठिकाणी त्यांना दोन्ही मिळतंय तर या मुला मुलींना राहण्याची सुविधा सेपरेट आहे हॉलचं बांधकाम आहे मुलींसाठी मुलांसाठी अजून करायचं आहे पण त्यांनाही असं छोटंसं बांधकाम केलेलं राहण्यासाठी तर या मुला मुलींना आपण वारकरी शिक्षण गीतेची संहिता हरिपाठ रोज नित्यनेमाने प्रार्थना हरिपाठ होत असतो मुलांवरती चांगले संस्कार व्हावे आणि संस्कार हे ह्याच वयात रुजत असतात त्यामुळे या वयामध्ये आपण मुलं शिक्षणासाठी त्या ठिकाणी घेतोय ज्यांना कुणाला या संस्थेमध्ये आपल्या मुलाला किंवा मुलीला पाठवण्याची इच्छा असेल त्यांनी या संस्थेमध्ये आपल्या मुला मुलींना पाठवायचं आहे आणि आपल्या मुला मुलींचं कल्याण करायचं आहे आपले